अहो ही आमचा दात आहे का नाही, दुसऱ्याचा 10 एकर जरी ऊस असला नाही तर त्या ऊसापेक्षा जास्त आम्हाला परवडतात. लाख सव्वा लाख रुपये पगार होतो महिन्याला. पैसे जाऊ द्या, खर्च होते 10-5 रुपये, पण जीवाला सुख लागणं महत्वाचं आहे. आता कसं आहे, पाऊस आलाय बाबा, दाराच्या टायमाला पाऊस आलाय, घेतल्या गोट्यात गाया, दाराला सुरुवात केली बाबा, लाईट गेली लगेच इंजन चालू करायचं. वैरण उशाला असल्यामुळे टेन्शन नाही. हो, पाऊस येऊ काय येऊ टेन्शनच आलं नाही केसभर सुद्धा आम्हाला. अजून संध्याकाळी बी दारा काढायच्या, खाया टाकायचं, 9 सव्वा 9ला सोडून द्यायची खाली, त्यांना पाणी पिते ते, आणि मग जेवण. गोराला अगोदर आम्ही सगळं क्लिअर करतो आणि मग जेवण. आता समजा पाऊस जर असता आणि खायचं नसतं तर झोप लागली नसती माणसाला आणि अनगोड लागलं नसतं. आमचा अनुभव कसा झाला माहिती आहे का, आता असा उत्तर दक्षिण बांधला नाही मी, तर पूर्व पश्चिम जर बांधला असता तर ऊन पडत नव्हतं गोट्यात. बरोबर. आम्ही आता ही बांधलाय ना, हिकून दुपारचं ऊन पडतं गोट्यात दुपारपर्यंत, असं 4 नंतर तिकडून ऊन पडतं. गोरांना ऊन बी पाहिजे आणि सावली बी पाहिजे, म्हणजे की गोटा सुकायला मदत होते. आता हिकडचा गोटा फार पूर्ण सुकला होता आमचा, सुकतो. बरोबर. आणि तिकडचा बी आता पलीकडची बाजू सगळी सुकते. बरोबर. पण दादा ताई नेटचा पण तुम्ही उपयोग केलाय. हो. तर मग कुठं बघितलं तुम्ही का तुम्ही तुमच्या डोक्यानं? नाही, आमच्या डोक्याने केलं आम्ही, बघितलं नव्हतं कुठं, आम्हाला बघायला मिळलं नाही असलं बांधलेलं, आम्हीच बांधलं. पण आम्हाला बांधल्यावर आम्हाला म्हणलं काय म्हणते ते लोक, म्हणलं असं बांधलंय तसं बांधलंय, म्हणलं काय का म्हणा, ते आपल्याला पटलं ना आपण करायचं. बरोबर. म्हणजे की हे उपयोगाला आपल्याला येतं. जग काय चांगलं केलं तरी नाव ठेवणार, वाईट केलं तर नाव ठेवणार, त्यापेक्षा म्हणलं आपलं पटते आपल्याला असं करू. तंबाट्याची तार आणली, अशा तारा बांधल्या आणि त्याला नेट जॉईंट करून पॅक करून टाकलं. तिकडे बी ताण दिला त्याला, तिकडे बी ताण दिला, आणि ती तार चॅनल लावलं होतं इकडं. तर पुन्हा मग आम्ही ट्रॅक्टर लावून तार चॅनल वडलं पलीकडं आणि अलीकडनं ताण दिला त्याला. ताराने ताण दिल्यामुळं लावलं होतं इकडं. दादा किती अंतर ठेवलंय तुम्ही त्या 2 पोलामधलं? 2 पोलामधलं 12-13 फूट आहे की अंतर. म्हणजे ते जास्त वाटतंय का तुम्हाला? जास्त नाही वाटत, मापात आहे. हे इकडं फक्त एका जागेवर जास्त ठेवलं आहे गेटसाठी, टायली आपली आत जायला बाहेर ट्रॅक्टर म्हणजे तुमचं शेणखत घेऊन जाण्यासाठी. आता एवढं शेणखताचं काय करता तुम्ही? शेतीला टाकतो आम्ही शेतीला टाकतो खत. आम्ही काय करतो, 2 पिकं मकाची काढली की लगे खत टाकायचं. तिसऱ्या वेळेस एकरात जवळजवळ आम्ही 7-8 टायल्या खत टाकतो. अर्ध्या एकरात आता मी 4 टायल्या टाकल्या खताच्या. आता त्यात मका टाकली, आता भिजवा गेली तुम्ही, आता टाकली मका. म्हणजे त्याचा आता ही सुरुवातीला तुम्ही जे काय बांधून गाय होत्या त्या शेणाची क्वालिटी आणि ह्या मुक्त गोट्याची, ही मुक्त गोट्याची ही लय क्वालिटी सुपर आहे. ही लय भारी शेण आहे. हे अजून टाकलं नाही आम्ही, उचललं नाही अजून गोटा आम्ही. आता हे कळतंय, आता कळतंय. हो, बुकटी झाली. आणि पहिलं वरचं शेणखत ते व्हायचं डिकळ्या असायचं त्याच्या, पण ही लय एकदम भारी खत. म्हणजे की हे पसरून तुमच्या पसरून बिन हे कसं आहे, ह्याचं मोतारी हे सगळे त्यात कालवा घेतली जाते, मिक्स होती. बरोबर. त्यामुळे क्वालिटी देते पिकाला बी. ती तुम्हाला अनुभव आला. हो, बरोबर. म्हणजे की खतामध्ये रासायनिक बचत झाली. आणि मकाच तुम्ही किती आता क्षेत्र आहे आपल्याला? आणि आम्हाला जवळजवळ 7 एकर क्षेत्र आहे. तर आम्ही काय करतो, असं आता सगळे मकाच केली आम्ही. 4 एकरात 6 एकरात. 6 एकरात वर करतो आम्ही मका. टप्प्या 2 एकर करायचे, पुन्हा ती जास्त झाली की त्याचं बोत भरायचं, काय गोराला घालायचे. आणि आम्ही मकाशिवाय काय घालत नाही, गांड्यातली मकाच घालतो गोरांना. बघ, म्हणजे किरळ्यातली मका घातली म्हणजे दुधाला बी चालते. आणि त्यापेक्षा मकाचं जर बोत भरलेलं असतं नाही मुरघास, तर ती मकापेक्षा बी एकदम सुपर. म्हणजे की मुरघासाचा दर्जा अजून चांगला. मका आपण गांड्यातली घालतो किरळ्यातली मका, त्या मकापेक्षा मकाचा मुरघास भरलेला 1.25 महिन्यानं घालायला सुरुवात करायची. त्यापेक्षा 1 लिटर तरी दूध देणार जास्त मुरघासामुळे. बरोबर. अनुभव आला. बरोबर. पाणी पेणार, क्वालिटी लागणार, दुधाचं वाढ होणार, सगळं ओके. मुरघास बनवताना काय काळजी घेता तुम्ही? आम्ही ती गाड्यांना देतो उगते, त्यांना ती भरायला ह्याच्या असतं बॅगाव. 1000 रुपये एक बॅग. त्यांनी रानातनं कापायची, कुठे करायची, तर टायली भरून आणायची आणि इथं भरून द्यायचं आम्हाला. पण आता काय लोकांचं असं मत आहे की ह्या बॅगा परवडत नाहीत, तर मग तुम्हाला काय वाटतंय? परवडत नाही की, आपल्याला परवडतंय, पण आपल्या जीवाला सुख लागतंय. पैसा जातोय, पैसा जाऊ द्या गेला तर आपल्या जीवाला सुख लागल्यावर पैशाचा काय विषय नाही, धंद्यात मूड राहतोय. आता समजा पाऊस जर असता आणि खायचं नसतं तर झोप लागली नसती माणसाला आणि अनगोड लागलं नसतं. गोराला अगोदर आम्ही सगळं क्लिअर करतो आणि मग जेवण.
हा हा सकाळ संध्याकाळ तसंच. बरोबर. सकाळचं त्यांना धारा काढायच्या, खाया टाकायचं, पाणी पाजायची, सोडून द्यायची आणि मग जेवायचं निवांत. बरोबर, म्हणजे की समाधान वाटतं. समाधान वाटते. हा, हा. आणि ती गुरं हिथं आहे धार पाडते, आपण जेवतोय घरात, ती योग्य नाही. हा आम्ही सगळं गुराचं संध्याकाळी बी धारा काढायच्या, खाया टाकायचं, 9 सव्वा 9ला सोडून द्यायची खाली त्यांना, पाणी पिते ते आणि मग जेवण. हा 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 असं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं की वैरण उशाला असल्यामुळे टेन्शन नाही. हो, पाऊस येऊ काय येऊ टेन्शनच आलं नाही केसभर सुद्धा आम्हाला. हा हा आता कसं आहे, पाऊस आलाय बाबा, दाराच्या टायमाला पाऊस आलाय, घेतल्या गोट्यात गाया, दाराला सुरुवात केली बाबा, लाईट गेली, लगेच इंजन चालू करायचं, हे बेल्ट काढायचं, ते बेल्ट चढवला की इंजन चालू करायचं, धारावी सुरू. पाऊस येऊ काय येऊ, पाऊस उघडला 5 मिनिटं की खाया टाकून झालं, ओके, हा 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 निवांत, टेन्शन नाही. म्हणजे की नियोजन जर व्यवस्थित केलं तर काय मूड राहतोय, धंद्यात बी मूड राहतोय, जीवाला बी सुख लागतंय. पैसे जाऊन ते खर्च होते 10-5 रुपये, पण जीवाला सुख लागणं महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. आता खर्चाचा विषय केलाय तर आता कसा ताळमेळ असतो महिन्याचा तुमच्या खर्चाचा? महिन्याचा आमचं जवळजवळ आम्हाला 1,00,000-1,15,00,000 रुपये पगार होतो महिन्याला. बर. तर आमचं गोळे बसायला जातात जवळजवळ 40,000 रुपये जातात गोळे बस महिन्याचं. बर. तर त्यातनं मग आपल्याला शिल्लक राहतो 1,00,000 रुपये राहतात. शेतातली आपण धरली 40,000 30-40,000, रोज 1 गुंठा 1,000चा धरला तर 30,000 रुपये जातात आणि 40,000 रुपये ह्याचं. पण 50,000 आपल्याला राहतात महिन्याला आरामशीर. बरोबर. दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा आपलं 1-2 तास केलं निवांत, आरामशीर, कोणाचं बोलायची ताकद नाही. बरोबर. वाचलं उठ काय नाही, आपल्या मनाला वाटलं गुराचं आवरलं, गेलं रानातलं काम केलं, आलं घरी निवांत. आणि शेतात पण तुम्हाला एक पर्याय मिळाला मका करायचा. कारण कसं होतंय की कुठलं पीक निवडायचं हे बी आज प्रश्न आहे शेतकऱ्यांना. हो. कारण ऊस जास्त झाला तर कारखाना पण घेऊन जात. आणि ऊस आम्ही करतच नाही. आम्हाला काय काय म्हणते ती गुरासाठी ऊस करायचा, पण लावा म्हणलं थोडा 10 गुंठ ऊस लावा गुरांना, आपलं 2-2 मोळे आपल्या मकत मिसळून घालायला, ते बी करायचे आम्हाला. तिथं आता आले डोक्यात आमच्या बी. बर. 10 गुंठ आपला 86 ऊस लावायचा मऊ खायासाठी गुरांना. ते आपल्या 2 मोळ्या आणल्या, मकत मिक्स करून टाकायचं. चवीला बस फरक पडणार, क्वालिटीला फरक पडणार ऊसानी. बरोबर. आता मुरघास किती वेळा देताय तुम्ही दिवसातून? 2 वेळा. 2 वेळा? 2 वेळा मुरघास. मध्ये आधी काय देता का? काय नाही, काय 2च वेळा खाय टाकतो आम्ही. आणि तो पण मुरघासच. मग काही शेतकऱ्यांचं असं मत येतंय की मुरघास दिल्यामुळं गायींची तब्येत खराब होती किंवा तो योग्य नाही 2 वेळेस देणं. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतं योग्य वाटतंय आम्हाला. आम्ही मुरघास देतो. आम्हाला मुरघास दिल्यावर आमच्या गायांना चांगलं खात्यात चवीने दुधात वाढ होती, गायांच्या अंगावर चकाकी राहते, पाणी पिते ते व्यवस्थित, सगळं ओके होतं, शेण व्यवस्थित पडतं, सगळं. बरं. म्हणजे की मुरघासाचे फायदे तुम्हाला जाणवतात. म्हणजे शेतकऱ्यांनी याकडे वळावं, मुरघासाकडे वळावं शेतकरी. आता तरुणांना जर आता सपोज धरून झाला माझ्यासारखा तरुण असेल एखादा, त्याला दुग्ध व्यवसाय करायचा, सुशिक्षित बेरोजगार आहे, कुठेही नोकरी नाही, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? त्याने आपल्या 1-2 गाया घ्यायच्या, हळूहळू असं वाढवत जायचं, आणि ते सगळं सोय असली टेन्शन नाही, काय वाढत जाते ती. बरोबर. म्हणजे 2 पैसे गेले चालतील, गोटा आणि मुक्त गोटा, एवढ्या 3 गोष्टी असल्या तर तुमचा धंदा खूप सोपा होतोय. आणि धंद्याशिवाय दुसरं काहीच नाही. ही आमचा धंदा आहे का नाही, दुसऱ्याचा 10 एकर जरी ऊस असला नाही तर त्या ऊसापेक्षा जास्त आम्हाला परवडते ह्या गायात. आमच्या एवढं 15 गाया, 14-15 गाया ह्या आम्हाला, ह्या गायात 10 एकर ऊस असला नाही तर त्या ऊसापेक्षा यांना पॅत परवडते आम्हाला. म्हणजे की उत्पादन ह्याचं जास्त ऊसापेक्षा. कारण 17 महिने ऊस 17 महिने जाते ऊसाला. त्यावेळेस 17 पगार तुमचे येते. हो, 17 कसं 34 पगार आहे. 15 दिवसाचं. हो, महिन्याला 2 पगार. म्हणजे की हे तुम्हाला, म्हणजे की एखाद्या गोष्टीवरची जर आपण प्रॉडक्टचं काय म्हणतो आपण बाय प्रॉडक्ट सुरुवात केली तर व्हॅल्युएशन वाढतं. तसं बरोबर. ऊसापेक्षा तुम्ही दुग्ध व्यवसाय आम्ही आम्हाला माणसं म्हणते तुम्ही 1-2 एकर ऊस लावा, ऊस आम्हाला नको, आम्हाला नाही, गुराचं आम्ही करणार काय, जास्त मका झाली भरून टाकायची बॅगा, कमी आल्या विकत घ्यायच्या भरायच्या. गेल्या वर्षी आम्ही 1 एकर 1600 रुपये गुंठ्याने मका घेतली होती. 1600 रुपये गुंठ्याने 64,000ची मका, नुसती मका, आणि ते भरायला बहुत भरलं त्या मकाच आम्ही. पण गायांचे पैसे येतात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटत ना? हो, काय वाटत त्याच घ्यायचं, त्याला करायचं, आपल्या जीवाला फक्त सुख. बरोबर. असं करायचं की तो आपलं शरीर नीट राहणं गरजेचं आहे. कारण हा खूप कष्टाचा विषय. जर आपली थोडीफार चुकलं किंवा एका महिन्यात जरी वैरण एवढ्या गुरांना कमी आली तरी तुम्हाला तेच करणं खूप अवघड आहे. आणि आमचा आतापासून धंदा नाही हो, आमचा जवळजवळ 83 सालापासून धंदा आहे दुधाचा. बर. मग 83 साला काळ आणि आजचा काळ काय बदल वाटतोय तुम्हाला?